हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कसे आहात? ठीक आहे. स्टडी चालू आहे. मॅथ ॲज वेल ॲज सायन्स, ऑल्सो इंग्लिश. ओके. टुडे वी आर गोइंग टू लर्न 1/v minus 1/u is equal to 1/f, where f is the focal length. Okay, you know the types of lens, concave lens and convex lens. Two types of lens. There will be the focal length, नाही का, वक्रता, त्रिज्या, नाभी अंतर. एफ म्हणजे नाभी अंतर म्हणजे फोकल लेंथ. वक्रता केंद्र सी, आहे का नाही. इमेज आय, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू ओ ठेवलेलं असेल. आता आपल्याला या ठिकाणी एक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. दिलेलं आहे हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज h1 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, focal length f is equal to 10 centimeter, object distance is equal to minus 20 centimeter. It each and every unit is in centimeter. Okay. Solution, we have the formula. We must know this formula. 1/v minus 1/u is equal to 1/f. v काय आहे अंतिम वेग, u काय आहे सुरुवातीचा वेग, आणि f काय आहे फोकल लेंथ. परंतु इमेज आणि प्रतिमा या ठिकाणी ऑब्जेक्ट h1 दिलंय, h1, आणि फोकल लेंथ f दिलंय, ऑब्जेक्ट डिस्टन्स -20 दिलंय. बरोबर की नाही. मग आपल्याला विशालन h2/h1 म्हणजे m इज द विशालन, मॅग्निफिकेशन पॉवर 1/v. म्हणजे आता याचं सूत्र 1/v minus 1/u is equal to 1/f. किमती टाकल्या. v किती आहे बघा, 10 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 10 दिलेलं आहे. u 10 दिलेलं आहे. 1/10 इज इक्वल टू 1/v मायनस 1/-20. बरोबर की नाही. फोकल लेंथ दिली -20, म्हणजे त्या ठिकाणी 1/v इज इक्वल टू 1/20. बरोबर की नाही. 1/v इज इक्वल टू 1/20, म्हणजेच v बरोबर 20. h2/h1 विशालन v/u, v/u म्हणजेच h2/h1 is equal to v/u. Therefore h2 is equal to, from this figure, h2 is equal to v/u multiplied h1. हा h डिनोमिनेटरला इकडे गेल्यावर डिनोमिनेटर होईल h1. बघा, h2 इज इक्वल टू हा जसा तसा v मल्टिप्लाइड बाय h1/u. बघा, मग v किती झाली, 1/v 20 झाले का नाही. v इज इक्वल टू 20 म्हणजे 20. h1 किती आहे आपला, h1 5 आहे. हाईट इथं दिलंय, h1 किती दिलाय 5, आणि या ठिकाणी u -20 किती दिलाय, -20. आता हे 20 गेले, फक्त मायनस राहिला, मायनस चिन्ह, -5. देअरफॉर आपल्याला या ठिकाणी h2 ची व्हॅल्यू किती आली, -5. इथे h2 लिहा, h2 इज इक्वल टू -5 सेंटीमीटर. m इज द विशालन, m मॅग्निफिकेशन पॉवर, m इज इक्वल टू v/u, नाही का. म्हणजेच काय, 20/-20, 20 गेले, मायनस राहिले, इज इक्वल टू -1. m इज द -1. आता इमेज कशी असली पाहिजे, मायनस हे म्हटल्यावर इमेज ही रिअल असली पाहिजे, इन्व्हर्टेड ऑफ सेम साईज, अशा प्रकारची इमेज असली पाहिजे. 3 मार्काला हा प्रश्न येतो मित्रांनो, क्वेश्चन पेपर मधला आहे, आणि हा बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. यावर्षी मला तर दाट शक्यता वाटते या प्रश्नाची. तर तुम्ही लिहून ठेवा क्वेश्चन, हा क्वेश्चन इन द सायन्स नोटबुक. बरोबर. ओके, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय मित्र हो, गुड लक, स्टडी करा.